नमो बुद्धाय, जय भीम। तर आज मी आलेली आहे दीक्षाभूमी इथे आणि आज इथे लाखोच्या संख्येमध्ये लोक एकत्रित झालेले आहेत। जवळपास 200 फीट लांब पंचशील ध्वज ह्या शांती मार्चमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। या विचार मंचाच्या आपण सर्वांनी शांतता धारण करावी। आदरणीय भिक्खू संघ आपल्याला संदेश देतो। आयुष्यमान भलंतात ज्ञानबोधी हे या प्रसंगी अल्प शब्दात आपला संदेश प्रदान करतील। मदत गॅप आहे इकडे जा ना वाटते 10 मिनिटं थांबणार मी। नाही आहे ना एवढे आहे ऍक्टच्या संबंधातून त्याला रद्द करण्याच्या संबंधातून आपल्याला शासनाला निवेदन करायचं आहे। कुठल्याही प्रकारच्या अभद्र जातीवाचक त्या कोणावरही ताळशी न होता, कारण की शासनाने जो निर्णय घेतला की शासनाने संविधान लागू झाल्यानंतर या देशातले आधीचे सर्व निर्णय रद्द करायला पाहिजे, ऍक्ट रद्द करायला पाहिजे आणि भारतीय संविधान बरोबर वातावरणाची परिस्थिती आणि आपल्या सर्वांच्या अपेक्षा यांना दृष्टी समोर बाळगून आपण ठीक है। सभी को जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान। आज यहाँ 2 अप्रैल का भारत के सेंटर नागपुर में महाबोधि महाविहार के मुक्ति के लिए शांति मार्च का जो ऐलान किया गया था और आप देख रहे होंगे बड़े पैमाने में लोग इसमें जुटे, हम भी इसमें शामिल हुए। आज ही हमारा आना हुआ है। हम लोग देख रहे हैं बोध गया के आंदोलन को 50 दिन हो चुके हैं और
बिहार सरकार के तरफ से अभी थोड़े थोड़े हलचल दिखना शुरू हो गया है और केंद्र के भी लोग, अब आप देखते होंगे कि 2-3 दिन पहले ही यहाँ पंतप्रधान मोदी जी आके नागपुर में, ये नागपुर का दौरा ऐसा ही दौरा नहीं था जहाँ तक हम लोग समझते हैं, ये उनके चर्चा का दौरा था कि क्या चल रहा है नागपुर में, क्योंकि वो जो लोग कराना चाहते थे, जो बात उन्होंने कराई, वो न कराते हुए मामला महाबोधि विहार पे अभी भी टिका है। तो ये बहुत बड़ा दिक्कत का मामला है, क्योंकि ये रियल इतिहास है और जब सच्चा इतिहास सामने आएगा तो बाकी चीज़ खुद ब खुद काउंटर हो जाएगी, ये वो लोग भी जानते हैं। इसलिए बारंबार इसको काउंटर करने की कोशिश की जा रही है, लेकिन हमारे लोग 75 साल बाद ही सही, लेकिन अब डटे हुए हैं, हट नहीं रहे हैं और कहीं ना कहीं ये खलबली केंद्र सरकार तथा बिहार की राज्य सरकार में दिख रही है। और तमाम सांसद लोग, तमाम विधायक लोगों ने, अपने पार्लियामेंट में तथा विधानसभा में, चाहे फिर वो गुजरात की असेंबली हो, चाहे वो महाराष्ट्र की असेंबली हो, चाहे वो उत्तर प्रदेश की असेंबली हो, चाहे पार्लियामेंट हो, तो तमाम लोगों ने महाबोधि विहार का मुद्दा रखा है। मैं डॉक्टर नितिन राउत जी से भी धन्यवाद कहूँगी कि उन्होंने भी ये मुद्दा बाद में ही सही, लेकिन हमारे महाराष्ट्र की विधानसभा में रखा। सबसे पहला ये मुद्दा किसने रखा है, तो बिहार के जो सतीश कुमार जी है, जो वहाँ के विधायक है, जो महाबोधि विहार को उन्होंने विजिट किया, वहाँ के आंदोलन को, और उनको लगा कि ये लोग अनशन पे बैठे हुए हैं और इनको रात 12 दिन के बाद खदेड़ दिया गया। तो ये मानवता, ह्यूमन राइट्स का भी वायोलेशन है कि रात को 1 बजे किसी को खदेड़ना, ये सही बात नहीं होती। अगर आपको कोई भी कार्य करना है उसके लिए पूरा दिन होता है, ऑफिशियल टाइमिंग होता है, ऑफिशियल टाइमिंग में काम न करना और हमारे आदरणीय बनते लोगों को चोर लुचक्के के जैसा वहाँ से तितर बितर करना, ये खुद में असंवैधानिक चीज़ है। और ऐसी असंवैधानिक चीज़ें, गतिविधियाँ जिसने की, आज उनको बहुत भारी पड़ गया है। और इसलिए बारंबार ये नागपुर जो है भारत का सेंटर है, और सेंटर होने के कारण ही यहाँ बाबा साहब ने दीक्षा ली थी, क्योंकि वो जानते थे कि कोई भी चीज़ अगर सेंटर में हुई तो उसका इन्फ्लुएंस तुरंत हर जगह पहुँचता है। और इसीलिए इस नागपुर का एटमॉस्फेयर आज आप देख रहे होंगे कि ऐसे तो बहुत दिनों से बहुत गर्मी चल रही थी, लेकिन जैसे ही हम गर्म हो गए तो ये निसर्ग भी ठंडा हो गया। इतना तथागत बुद्ध के लोगों में जो है और उनके विचारों में ताकत है, तो हमारी ये ताकत अब एक हो रही है। चाहे आप भारतीय बौद्ध महासभा देखो, चाहे दूसरे और संगठन देखो, तमाम लोग महाबोधि महाविहार के लिए आंदोलन पे जुट चुके हैं और कोई दूसरा मुद्दे पे बैर नहीं और ना दूसरी कोई बात की जा रही है। सब एकमेक का साथ दे रहे हैं और सब एकमेक के साथ हो रहे हैं। और आने वाले दिनों में मैं संविधान संरक्षण समिति की संयोजक हूँ और 14 अप्रैल के बाद जो कहा जा रहा है कि 12 मई को बुद्ध पूर्णिमा वहाँ होने वाली है बुद्ध गया में, वहाँ पे 1 लाख लोगों को लेके जाने का संकल्प हमने किया है। उसके रहते हुए ये संकल्प 1 लाख लोगों का बाहर से नहीं, तो नागपुर के डिवीजन से, नागपुर के मंडल में जितने ज़िले आते हैं वहाँ से ही 1 लाख लोगों लेने का जो है तैयारी चालू हो गई है। अभी 8 अप्रैल को समुद्रपुर तहसील पे बहुत बड़ा, जिस तरह यहाँ मार्च हुआ है, ऐसा ही वहाँ पे रैली होने वाली है। हमारे लोग उधर तैयारी कर रहे हैं। बारंबार हर गांव में जाके, गांव लेवल पे ये चीज़ चालू हो चुकी है। तो जिससे आप समझ सकते हैं कि महाबोधि विहार ये केवल एक आंदोलन नहीं रहा है, तो बुद्ध को पुनः उतने ही पैमाने पे जो बाबा साहब का सपना था पूरे भारत में बुद्ध का फिर से चेतने को निर्माण करने का, वो सपना आज कहीं ना कहीं फिर से हर किसी के दिलों में दिख रहा है। हर एक युवक, हर एक पत्रकार, आज सोशल मीडिया बाइट लेने के लिए इधर उधर घूमते थे। मुझे लगता है जो लोग वहाँ कह रहे हैं कि सोशल मीडिया नहीं दिखा रही, सबसे ज़्यादा आप देख लीजिए ट्रेंडिंग क्या कर रहा है, महाबोधि विहार हैशटैग करके देख लीजिए। लोग न्यूज़, हम तो नेशनल मीडिया को देखने के लिए पहले ही मना कर रहे हैं। हमने अपने तमाम लोगों से निवेदन किया है, विनती कर रहे हैं कि आप नेशनल मीडिया ना देखिए, केबल का पैसा ना लगाइए, वाईफाई का पैसा ना लगाइए, आप केवल जो है अपना इंटरनेट का पैसा डाल के सोशल मीडिया को, जो लोग सोशल मीडिया रियल न्यूज़ दिखा रहे हैं उनको आप साथ सहयोग करिए, उनको आप पेमेंट कीजिए, तब भी आपको सही न्यूज़ पता चलेगी। लेकिन ये जो नेशनल टीवी वाले हैं इनका बाइकआउट करिए, क्योंकि ये दरड़ा वरड़ा हमारे
हमारे लोग है भी नहीं। ये ना तो हमें पेपर में दिखाएंगे, ना तो ये हमें टीवी पे दिखाएंगे, लेकिन बड़े पैमाने पे हमारे सोशल मीडिया जो भाई लोग हैं, मनोज अंतानी जी समता टीवी वाले दिल्ली से कंटिन्यू आज 50 दिन का धरना हो रहा, 50 दिन वह लगातार अपने घरवार को छोड़ बैठ के सोशल मीडिया के थ्रू हर एक चीज़ रात के 11 बजे की, रात के 1 बजे की न्यूज़ हम तक पहुंच रही है। इतना बड़ा कार्य हमारा सोशल मीडिया कर रहा है। तमाम सोशल मीडिया के हमारे भाइयों को मैं बहुत बहुत बधाई देती हूँ एवं उनका धन्यवाद व्यक्त करती हूँ कि आप लोग इतने जिंदा दिली से ये लड़ाई में साथ सहयोग के अग्रसर हो चुके हैं और आपको आने वाले दिन ये हमारे लोगों का मीडिया होगा, आप ही लोग इस न्यूज़ चैनल के मालिक होंगे। आपसे ये वादा है, बस इसी तरह एकता बना के रखिए, आपस में का बैर भूल जाइए। ये बैर का समय नहीं है, ये एक साथ होके अपने विरासत को बचाने का समय है और बचाएंगे भी और जीतेंगे भी। और बोध गया के बाद जितने हमारे विरासत है उसके लिए आगे कुछ किया जाएगा। आप सभी ने मुझे बोलने के लिए यहाँ मौका दिया, उसके लिए धन्यवाद। जय भीम, जय भारत, जय संविधान। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मैं एडवोकेट धर्मेश सहारे इस जो आज की जो रैली हुई है
जो शांति यात्रा जो निकली है उस शांति यात्रा में मैं भी शुमार हुआ। जिस प्रकार से अभी वकील साहब ने बताए कि बिहार में जो बुद्ध गया में जो महाविहार जो है वो महाविहार में अतिक्रमण करने वाले जो लोग हैं वो अतिक्रमण करने वाले लोगों ने एक्ट बना करके वहाँ पर अतिक्रमण किया हुआ है। तो एक्ट बना करके जब अतिक्रमण किया हुआ है तो उसको अगर हम उन लोगों से वो बदलना चाहते हैं तो बदलने के लिए हमको उसी प्रकार की कृति करनी पड़ेगी। तो वो कृति करने के लिए किस प्रकार का कोई कार्यक्रम, किस प्रकार का कोई आंदोलन तैयार किया जा सकता है, इसके लिए इंदौरा मैदान में 6 तारीख को एक रैली का आयोजन किया गया है जिसकी अध्यक्षता माननीय वामन मेश्राम साहब करने वाले हैं। अगर आप अब सभी लोगों से मैं निवेदन करता हूँ कि उस रैली में यदि आप शामिल हो गए तो आपको इस बात की जानकारी मिलेगी कि किस प्रकार से आंदोलन करने से ही हम लोग बुद्ध गया का जो महाविहार है उसको मुक्त कर सकते हैं, या उसमें जो कानून बनाया गया है उस कानून से भी हम अपने आप को मुक्त कर सकते हैं। तो इसकी जानकारी जो है उस कार्यक्रम में आपको मिलेंगी। मैं आप सब लोगों से अनुरोध करता हूँ कि आप सब लोग उस कार्यक्रम में आइए और कार्यक्रम का लाभ लीजिए। आपको मैं यकीन दिलाता हूँ कि बुद्ध भूमि ये ज़रूर मुक्त होगी और उस कार्यक्रम के माध्यम से जो जानकारी मिलेगी उससे हमारा ज्ञान में जो वृद्धि होगी उससे हमको यकीन हो जाएगा कि ये महाविहार जरूर मुक्त होगा ब्राह्मणों की कैद से। जय भीम, धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम। आज दिनांक 2 एप्रिल रोजी दीक्षाभूमी ते संविधान चौकामध्ये बोधगया मुक्ती आंदोलनाअंतर्गत जो शांती मार्च निघाला, जवळपास 1.5 लाख लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे BT ॲक्ट रद्द करा आणि बोधगयाचं मंदिर बौद्धांच्या स्वाधीन करावं ही महत्त्वाची मागणी आहे। इसवी सन 200 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व 200 वर्षापूर्वी सम्राट अशोकाने बोधगया येथे बुद्ध मंदिर बुद्ध विहार बांधलेलं होतं। ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं ते ठिकाण म्हणजे बोधगया आणि तिथं बांधलेलं विहार हे बौद्धांचं आहे। ते 1370 पर्यंत बौद्धांच्या ताब्यामध्ये होतं। 13व्या शतकामध्ये जेव्हा तुर्कींनी आक्रमण केलं तेव्हापासून पंड्यांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे। बोधगया मंदिराच्या मुक्तीसाठी सातत्याने आंदोलन करण्यात आलेले आहे। मागणी एकच आहे की या देशामध्ये हिंदूंच्या मंदिराचे व्यवस्थापन हिंदूंकडे आहे, ख्रिश्चनाच्या मंदिराचं व्यवस्थापन ख्रिश्चनाकडे आहे, मुसलमानाच्या मंदिरांचं व्यवस्थापन मुसलमानाकडे आहे, तर बौद्धाच्या मंदिराचं व्यवस्थापन ब्राह्मण पंडिताकडे का? हा माठसाठी गेल्या 12 फेब्रुवारीपासून आकाश लामा भंते उपोषणाला बसलेले आहेत बोधगया येथे। त्यांच्या समर्थनार्थ देशातून विदेशातून प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्रातून आंदोलने होत आहेत, उपोषण होत आहेत। मागणी एकच आहे, बौद्धांची अस्मिता आता जागृत झालेली आहे आणि बौद्धाची अस्मिता म्हणजे बोधगया मुक्ती। आणि ह्या बोधगया मुक्ती आंदोलनाअंतर्गत ह्या आमच्या सगळ्या भगिनी माता भगिनी बहिणी या आंदोलनामध्ये ऊर्जेने प्रेरणेने इथे उपस्थित झाल्या। 1.5 लाखाचा मोर्चा आज तुम्ही पाहिला असेल जगात इतक्या शांततेमध्ये मोर्चा निघणं कुठल्या पोलिसांच्या सहकार्याशिवाय होतं, पोलिसांचं सहकार्य, परंतु आपल्या समता सैनिक दलांनी ज्या प्रकारचं सहकार्य केलं, बुद्धिस्ट सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलं, समता सैनिक दल आणि बुद्धिस्ट सोसायटीचे मी त्रिवार अभिनंदन करतो। आणि बुद्धिस्ट फोरम जे आहे ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या अनेक संघटना बुद्धिस्टच्या आहेत, कर्मचाऱ्यांच्या असो, कामगारांच्या असो, सामाजिक असो, या सगळ्या संघटनामार्फत हे आंदोलन बोधगया मुक्तीचं चाललं आलं आहे। आणि निश्चितपणे
या आंदोलनाला आता ब्रेक मिळणार नाही। सातत्याने दलाई आपले ससाई सुरई यांनी आंदोलन केलं होतं, परंतु ते मध्यंतरी थांबलं। आता हे आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत बोधगया मुक्त होत नाही। आणि बोधगया मुक्त होण्यासाठी आमची जी मागणी आहे ते BT ॲक्ट 1949 रद्द करावा। हा ॲक्ट कसा काय तुम्ही लागू केला? जेव्हा 1950ला 26 जानेवारीला भारतीय संविधान अस्तित्वात आलं, भारतीय संविधानातलं 13 कलम म्हणते की या संविधान लगतपूर्वीचे जे काही कायदे आहे ते सर्व निरस्त करण्यात झालेले आहेत। मग असं असताना 1949चा कायदा अजूनही अंमलात कसा काय आहे? म्हणून तो कायदा बिहार सरकारने रद्द करावा अथवा केंद्र सरकारलाही अधिकार आहे तो निरस्त करण्याचा। तो कायदा BT ॲक्ट 1949 तात्काळ रद्द करावा, तोपर्यंत बौद्ध जनता सतत आंदोलन करणार आहे। आंदोलन जो भारतातून देशा विदेशापर्यंत पोहोचलेला आहे, अमेरिकासारखा आणि इंग्लंडसारख्या देशामध्ये सुद्धा हा आंदोलन चालू आहे, तुम्ही काय सांगणार जनतेला? प्रत्येक देशामध्ये आता जिथे म्हणजे लंडनला आपण पाहिली आहे बातमीमध्ये, लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा निघालेला आहे। सर्वकडे शांततेने मोर्चा निघत आहेत। आपले मोर्चे, बौद्धांचे मोर्चे अशांतीचे नसतात हे आम्ही दाखवून दिलेलं आहे जगाला की आम्ही शांतीप्रिय लोक आहे, आम्हाला शांततेने राहायचं आहे, आम्हाला शांततेने जगू द्या, इथे अशांती पसरवायची नाही। कारण बौद्धाचे अनुयायी आहो, आम्ही बाबासाहेबाचे अनुयायी आहो, शांतीच्या मार्गाने आम्ही जातो, संविधानाच्या मार्गाने जातो। आमच्या न्याय मागण्यासाठी आमचा लढा हा सातत्याने राहील। आज देश विदेशातून जो समर्थन भेटत आहे त्यामुळे आता बिहार सरकारवर जो दबाव तयार झालेला आहे त्यामुळे त्या सरकारला निर्णय घेणे गरजेचे आहे की 1949चा ॲक्ट ते रद्द करतील अशा अपेक्षा आहे। नाही झालं तर हे आंदोलन सातत्याने परत सुरू राहील। आंबेडकरांचा बोधगया मुक्त झालेच पाहिजे, बोधगया मुक्त झालेच पाहिजे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद। जय भीम, जय भीम। जय भीम, नमो बुद्धाय। मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड,
सध्या मी नागपूर हायकोर्टाला प्रॅक्टिस करतो आहे। मी ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे। दरवर्षी ओबीसी लोकांना बुद्ध धम्माकडे येण्यासाठी प्रवृत्त करतो आहे आणि 25 डिसेंबरला दरवर्षी ओबीसी धम्म दीक्षेचा कार्यक्रम आयोजित करतो आहोत। मित्र हो, आजच्या रॅलीमध्ये ओबीसी समाजसुद्धा, ओबीसी लोकसुद्धा यामध्ये सामील होते। ओबीसीचा मूळ अर्थ होतो ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी। हे ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी हे बुद्धाचे अनुयायी आहेत आणि बुद्धाचे अनुयायी असल्यामुळे त्यांचा सर्वात मोठा सहभाग आहे की हे कार्य आमचं आहे। ह्या कार्याला आम्हाला पुढे नेणे ही आमची जबाबदारी आहे। ईश्वरजन तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाने या महाबोधी महाविहारांचं बांधकाम केलं गेलं आणि या महाबोधी महाविहारांमध्ये बुद्धांची जी आठवण आहे, बुद्धांच्या जीवन संगणी आहेत, हे जनतेला कळावं। कारण बुद्धासारखा व्यक्तिमत्व हा समाजाला, देशाला, भारत देशाला जगात एक अखंड भारत म्हणून या जगांमध्ये नाव केलं। अशा बुद्धांचं अशोक सम्राटांनी या महाबोधी महाविहाराचं बांधकाम केलं। आपल्याला माहीत असेल भारतामध्ये इंग्रज राज्य होतं आणि इंग्रजांचे 1885 मध्ये कलिंगहम यांनी या जी आमची वास्तू आहे त्या वास्तूचं संशोधन करून या ठिकाणी बुद्धांची अस्थी आहेत आणि बुद्धांचा बुद्ध विहार याचा शोध घेतला। आणि या शोध घेतल्यानंतर या भारतांमध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं आणि या ठिकाणी बौद्धाची संख्या खूप कमी होती आणि बौद्धाची संख्या खूप कमी असल्यामुळे या ठिकाणी हा जो ब्राह्मण स्वतःला हिंदू समजतो, परंतु हिंदू समजत असताना हिंदूचा कोणताही सहभाग नाही, त्यामध्ये ब्राह्मणाचा सहभाग आहे। आणि या महाबोधी महाविहारांमध्ये जे काही राज्यपाल यांनी जो बीटी कायदा 1949 मध्ये तयार केला तो सुद्धा ब्राह्मण होता आणि ब्राह्मण असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी हा बीटी कायद्यांमध्ये हा ब्राह्मण या हिंदूच्या नावावर त्यांनी या ब्राह्मणाला त्या सहभागी केल्या गेलं आणि असा तरतूद केला की यामध्ये 9 सभासद राहतील, 4 हिंदू राहतील, हिंदू म्हणजे ब्राह्मण राहतील, 4 बौद्ध राहतील। अशा प्रकारे त्यांनी 8 लोकांची व्यवस्था केली आणि जो 9वा व्यक्ती आहे तो त्या जिल्ह्याचा कलेक्टर असावा आणि तो कलेक्टरसुद्धा त्याच धर्माचा म्हणजे तो सुद्धा ब्राह्मण असावा। म्हणजे आज महाबोधी महाविहार हा हिंदूच्या ताब्यात नसून तो ब्राह्मणाच्या ताब्यात आहे। आपण सरळ म्हणावं हे ब्राह्मणाने त्यातून हटावं। आपण हिंदूला नाव ठेवून हिंदू समाज हा सर्व म्हणतो की तो आमचाच आहे, हिंदूचा काही संबंध नाही, हा सर्व संबंध आहे तो ब्राह्मणाशी आहे। ब्राह्मण पाहतो हा देशावर माझा पूर्ण राज्य असला पाहिजे आणि हा बौद्ध जो महाबोधी महाविहार आहे हा आता संशोधनामध्ये आलेला आहे। संशोधना सांगतो की पूर्ण विहार हा बौद्धांचा आहे। या ठिकाणी या हिंदू धर्माचा, रामाचा, सीतेचा, लक्ष्मणाचा, पांडवाचा कोणताही संबंध नाही। म्हणून आज या 1891 मध्ये आपल्याला माहीत असेल तर अनागरिक धम्मपाल इंग्लंडमधून भारतात आला आणि भारतात येऊन सुद्धा त्यांनी आंदोलन सुरू केलं। कारण महाबोधी विहार हे जागतिक पर्यटक स्थळ आहे। जगातली लोक याला बुद्धाला मानतात, जसे मुसलमान मक्का मदिनाला जातात, जशा प्रकारे ख्रिश्चन लोक आपापल्या देव याला जातात ज्या ठिकाणी स्थळ आहे, तसं हा सुद्धा जागतिक बौद्धांचा हा मोठा स्थळ आहे। या ठिकाणी आपण फक्त करतो की ब्राह्मण हटाव, हीच आमची मोहीम आहे। जोपर्यंत या देशातून ब्राह्मण हटल्या जात नाही, ब्राह्मण प्रवृत्ती हटल्या जात नाही, त्यामुळे या देशाच्या समाजाचा आणि आमच्या जो काही संघर्षाचा जो बुद्ध विहार आहे तो मुक्त होऊ शकत नाही। म्हणून ती मुक्तीची रॅली काढणं आम्हाला गरजेचं आहे। आज या रॅलीमध्ये जसे आपण बौद्ध बांधव, धम्म बांधव, बुद्ध म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग, बुद्ध काही कोणताही धर्म नाही। जो माणूस अशा प्रकारे जीवन जगेल त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन येईल आणि बुद्धांनी दिलेला मार्ग आहे, जो मनुष्य त्या मार्गाने जाईल त्याचा कल्याण होईल। म्हणून बुद्धाचा याला धर्म म्हणून आपण अंधश्रद्धेमध्ये जाऊ नये। बुद्धांचा धम्म आहे, धम्म म्हणजे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग। सारे जगांमध्ये धर्म आहेत आणि बुद्धाचा हा धम्म आहे। म्हणून सर्वांना धम्म सांगतो की तुम्ही आदर्श जीवन जगावं आणि तुमचं जीवन इतरांसाठी कल्याणकारी व्हावं, तुम्ही समाजांच्या आदर्शाचे प्रतीक व्हावं। हे प्रतीक होण्याचं कार्य बुद्धांचा धम्म आहे आणि बुद्धाच्या त्या स्थळाला, बुद्धाच्या त्या नावाला, बुद्धाच्या त्या कार्याला कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी सर्वांना आपण आग्रही करतो की हा महाबोधी महाविहार या लोकातून मुक्त व्हावं आणि त्या बुद्धाच्या भारताला बुद्धमय बनवण्यासाठी आणि बुद्धमय होण्यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करावं। आणि जो सरकारने जो कायदा केलेला आहे भारतामध्ये माहीत आहे 26 जानेवारी 1950ला आपला हा कायदा लागू झाला, म्हणजे भारतीय संविधान लागू झालं। आणि भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 13 का सांगतो
की जे काही यापूर्वी या देशांमध्ये जी चालणारे जे काही असेल, जसं कुराण असेल मुसलमानाचं, हिंदूचं जे असेल मनुस्मृती, अशा प्रकारे कोणत्याहीवर हा देश चालणार नाही. या देशांमध्ये जे कायदे ती निरस्त होतील आणि भारताच्या संविधानानुसार फंडामेंटल राईट्स आहे, प्रत्येकानं आपापला राईट दिला पाहिजे, असा राईट देण्याचं काम भारतीय संविधानाने दिलेलं आहे. म्हणून आपण हा BT ॲक्ट रद्द होण्यासाठी आपण कायदेशीर लढतो आहेत आणि कायदेशीर लढून या कायद्याला रद्द व्हावं यासाठी आपण हा कायदा काही भारतीय सरकारने तयार केलेला नाही. हा कायदा हा बिहारच्या राज्यपालांनी केलेला आहे. बिहारचा राज्यपाल, बिहार सरकारसुद्धा याला निरस्त करू शकतो आहे, परंतु ती तमन्ना सही तो रास्ता निकली जाता है, तमन्ना गले तो बहाने हजार आहे. अशा प्रकारे बहाने घेऊन त्या ठिकाणी बसलेला ब्राह्मण हा सुद्धा आम्हाला त्या येऊ देत नाही. म्हणून आपली मोहीम ही ब्राह्मण हटाव मोहीम आहे. म्हणून या मोहिमेत आपण सर्व OBC बांधव, धम्म बांधव आणि आपण सर्व बांधवांनी या सहभागी होऊन याला आपण निश्चित करावं हीच आपली विनंती आहे. म्हणून सर्वांना मी विनंती करतो आणि या कार्याला पुढाकार यावं. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. आज माझ्यासोबत आहेत MG ब्लॉकचे मिथिलेश दादा. मला यांना आपण विचारू की आजच्या आंदोलनामध्ये हे पण आलेले आहेत, तर हे आंदोलन कशाबद्दल आहे आणि हे आंदोलन काय केलं आहे आणि एवढं भव्य आंदोलन, इथे कमसे कम 2 ते 3 लाख पब्लिक आलेली होती आज. आणि दादा ह्या आंदोलनाविषयी काय बोलतील ते त्यांच्याकडून ऐकून घेऊ. सर्वात अगोदर तुम्हाला नमो बुद्धाय, जय भीम. तुमच्या चॅनलवर तुम्ही मला बोलावलं त्यासाठी धन्यवाद. आज 2 एप्रिल आपण इथे जमलो आहे संविधान चौकात. लाखोच्या संख्येने लोक आहे आपल्या मागे पुढे जिकडे बघाल तिकडे. आणि आजचं नागपुरातलं आंदोलन हे होणं खूप गरजेचं आहे, कारण की काही पण संपूर्ण भारतामध्ये कुठे पण काही होत असेल तर नागपुरातूनच त्याचं ते तार सर्व जुळले असतात. जोपर्यंत नागपुरात काही होत नाही आंदोलन, तोपर्यंत कुठे भारतामध्ये किंवा सेंट्रलला काही धक्का पोचत नाही. तर आता इथे आंदोलन झालं आहे आणि या आंदोलनाला इतका छान प्रतिसाद मिळाला आहे. लाखोच्या संख्येने नागपूरवासी इथे जमा झालेले आहेत. तर हे बघून मला पण आनंद झाला खूप. माझी मराठी एवढी छान नाही आहे, पण तरी मी प्रयत्न करतो आहे मराठीमध्ये, म्हणजे शुद्ध मराठी बोलण्याचा. आपल्याला थोडा विदर्भ मराठी येते. तर मला तर खूप छान वाटलं इथे येऊन. उत्साह आला आहे की बापरे, इतके म्हातारे लोक हातामध्ये पंचशीलचा ध्वज घेऊन बाबासाहेबांचे नारे लावतात आहे आणि महाबोधी मुक्तीसाठी एवढं आंदोलन करत आहे. पाऊस येतो आहे आज, जो नागपुरात इतकी कडक ऊन असते आणि आजच पाऊस येतो आहे, तरीसुद्धा लोक इथून हल्लेसुद्धा नाही. आणि आता पण इथे सर्व लाखोच्या संख्येने लोक उभे आहेत. वरती बाबासाहेबांना सर्व अभिवादन करायला गेले आहेत. आणि आता लवकरच 14 एप्रिल येणार आहे. तर जितके पण तुमच्या माध्यमातून जितके पण लोक जर मला बघत आहे, 14 एप्रिलच्या सोबत महाबोधी मुक्ती आंदोलनाचा मेसेज पण त्यांनी पसरवावा. बस हेच सांगतो मी माझ्याकडे. जय भीम, थँक्यू. जय भीम तुम्हाला. जय भीम. व्हिडिओ बनवून नाही ना, कॅमेरा आतमध्ये ठेवावं लागलं. मोबाईल कॅमेरा कोण खराब करेल काही की नाही. शूट नाही झालं लेकिन बरोबर माझ्या तुमच्या झालं का. सर्वांना माझा सप्रेम जय भीम, नमस्कार. मित्रांनो, मी ॲडव्होकेट विलास राऊत नागपूर हायकोर्टात प्रॅक्टिस करतो, डिस्ट्रिक्ट प्रॅक्टिस करतो आणि या चळवळीमध्ये मी जुळलेला आहे. मित्रांनो, आज जे भव्य शांती रॅली निघाली, इथून जवळपास 1 लाखाच्या जवळपास इथे बौद्ध उपासक होते आणि एवढी भव्य दिव्य रॅली मला असं वाटतं पहिल्यांदा नागपुरामध्ये झालेली आहे. आणि ही जी भव्य दिव्य रॅली बघून या सगळ्या जाती धर्माच्या लोकांचे पारणे फिटलेच असेल असं मला वाटते. कारण की या रॅलीमध्ये असणारे जे बौद्ध उपासक आहेत, म्हातारे खोतारेपासून तर यंग मुला मुलीपासून तर सगळे लोक इन्व्हॉल्व झाले. याच्या मागचं एकमेव कारण असं आहे की आमची आन बान शान, आमची अस्मिता, आमचा धम्म, आमचं अस्तित्व हे सगळं बौद्ध धम्माशी निगडीत आहे. आम्ही बौद्ध धम्मीय लोक लॉर्ड बुद्धाला मानणारे लोक आहोत आणि शांतप्रिय लोक आहोत आम्ही. म्हणून आम्ही दीक्षाभूमी ते संविधान चौकामध्ये आम्ही शांती यात्रा काढली. मित्रांनो, याच्या मागचं कारण एकमेव असं आहे
की आज संपूर्ण जगाला माहीत आहे की या भारत देशामधल्या बिहार राज्यामध्ये काय चालू आहे। मित्रांनो, सगळ्यांना माहीत आहे इथे भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 26 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इन्व्हॉल्व केलेले आहेत आणि या आर्टिकल 25-26 नुसार प्रत्येक धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचं स्वातंत्र्य आहे, प्रचार करण्याचं स्वातंत्र्य बहाल करण्यात आलेलं आहे। सर्वांना जय भीम। आज आपण महाविहाराचं जे आंदोलन आहे शांती मार्चच्या स्वरूपामध्ये आपण इथे सर्व एकत्र झालो आहे। हा मार्च 3 वाजतापासून दीक्षाभूमीवरून निघालेला आहे, परंतु आज 1 लाख जनता आज आपल्यासोबत होती, जास्तीत जास्त महिलांची संख्या होती। हा एक ॲक्ट बनवलेला होता बिहार सरकारने बनवलेला होता 1949 बोधगया टेम्पल ॲक्ट। हा आपल्याला रद्द करायचा आहे। जेव्हा तथागत भगवान बुद्धांना 35व्या वर्षी ज्ञान प्राप्त झाले आणि त्यांनी 45 वर्ष हा धम्म प्रचाराचं काम केलं, राज्य देश सर्वत्र ते फिरले आणि मग ते बंद करायचं। आणि त्यांनी एक दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला। त्यांनी सांगितलं पंचशील, आर्याष्टांगिक मार्ग, 10 पारमिता यानुसार या जन्मामध्ये आपल्याला दुःख प्राप्ती होते। परंतु जे हे विचार होते हे विचार ब्राह्मणांना पटत नव्हते, वैदिक परंपरेला पटत नव्हते, कारण त्यांनी हे सांगितलं होतं की कर्मकांड चमत्कार केल्याशिवायच आपल्याला मोक्ष प्राप्ती होते। हे त्यांना न पटणारे बुद्धांचे विचार होते, आणि म्हणून ते काहीतरी खुरापती करत होत्या। हे बुद्धांचे जे शिष्य होते ते सामान्य नागरिकापासून तर राजा महाराजापर्यंत होते। खूप मोठे मोठे भिक्षू होऊन गेले आणि त्याच्यामध्ये राजा सम्राट अशोक आपल्याला माहिती आहे ते सुद्धा शरण गेले आणि राजा सम्राट अशोकांनी सुद्धा धम्माचा एक मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये बाहेर देशांमध्ये प्रचार प्रसार केला। त्याचंच अनुषंगाने इसवी सन पूर्व 250 ते 233 या कालावधीमध्ये त्याने महाबोधी महाविहाराची स्थापना केली, परंतु काही काळानंतर ते महाबोधी विहार विलास गेलं, म्हणजे ते निस्तानाबूत करण्यात आलं आणि मग सर्वांनी ते हे समज तू मध्ये नको बोलू, सॉरी सर। मग ते निरस्त केलं आणि मग प्रतिक्रांती झाली आणि मग त्याच्यामध्ये ते चाललं गेलं। त्याच्यानंतर परत अलेक्झांडर कनिंघम 1878 मध्ये जर ते आले नसते आणि महाबोधी विहाराचा त्यांनी शोध लावला नसता, त्यांनी खोज काढली नसती, तर कदाचित आपल्याला महाबोधी विहार आज आपल्याला दिसलं नसतं। आणि ते जसं त्यांनी शोधून काढलं तसंच वैदिक जे लोक होते त्यांनी त्याच्यावर कब्जा केला आणि कारण आपल्या देश विदेशातून राशी येत होती, मोठ्या स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात बरंच राशी येत होती, ते त्यांना हडपायचं होतं आणि त्यांनी हळूहळू आपल्या कुरापती सुरू केल्या। त्यांनी आपल्या बुद्धांच्या मूर्तींना हिंदूंचा रूपांतर केलं, तिथे श्राद्धपक्ष करायला लागले, तिथे पूजापाठ करायला लागले आणि बुद्धिझमच्या विरोधात कार्य करायला लागले। अशातच 1891 मध्ये श्रीलंकेचे डॉन डेव्हिड हे आले भारतामध्ये, ज्यांना आपण अनागरिक धम्मपाल म्हणतो, आणि त्यांनी परत
ते प्रशासनाने आणि काही कोर्ट कचेऱ्या करून त्यांनी परत ती लढाई लढली. त्यांचं 29 एप्रिल ते 29 एप्रिल 1933पर्यंत त्यांना शेवटपर्यंत ही लढाई लढली, परंतु त्यांना यश आलं नाही. त्याच्यानंतर 100 वर्षांनी 1991मध्ये भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांनी सुद्धा हे आंदोलन सुरुवात केली आणि ह्या आंदोलनाला पण आपल्याला थोडंसं सहकार्य मिळणार होतं, परंतु काही लालूच दिलं, काही वेगळे हे झालं आणि मग त्याच्यामुळे ते सुद्धा आपल्याला महाबोधी विहार ते सुद्धा आपल्या हातात आलं नाही. तेव्हा पण एक झालं की महाबोधी विहारामधल्या जे बोधगया टेम्पल ॲक्ट जी मॅनेजमेंट कमिटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला सचिवाचं हे पद दिलं. बुद्ध भंतेंकडे हे सचिवाचं पद दिलं. ज्या बोधगया टेम्पल ॲक्ट आहे त्याच्यामध्ये 9 सदस्य असतात. 4 हे ब्राह्मण सदस्य आणि 4 हे बौद्ध सदस्य. पण आपण हे म्हणतो आणि जो जिल्हाधिकारी असतो तो त्याचा अध्यक्ष, म्हणजे असे हे 5 ब्राह्मण सदस्य आणि 4 हे बौद्ध. म्हणजे हे असमानतेचा जो आहे तो त्या कमिटीमध्ये आहे आणि नेहमी हे वैदिक परंपरेच्या नुसारच तिथे पॉझिटिव्ह होत आहे, म्हणजे त्यांच्यानुसारच निर्णय घेतले जातात आहे, आपल्या बुद्ध धम्माच्या नुसार घेतले जात नाही. म्हणून आपण परत एकदा नोव्हेंबर 2023 पासून बुद्धिस्ट फोरम या संघटनेने आकाश लामा सरांनी परत ही लढाई सुरू केली आणि सर्वप्रथम आपण इथे नागपूरमध्ये समता सैनिक दलाने त्याचा पुढाकार घेतला. आकाश लामा सर स्वतः आले. त्या केंद्रीय कमिटीमध्ये समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक सुनील सारीपुत्त सर, समता सैनिक दलाचे भदंत बुद्धघोष भंते हे सुद्धा त्या कमिटीमध्ये केंद्रीय कमिटीमध्ये आहेत. आणि हा 12 फेब्रुवारी 1925 पासून तिथे जो आंदोलन सुरू आहे, धरणे आंदोलन सुरू आहे, ते आज 50 दिवस झाले आहे तरीसुद्धा आपल्याला न्याय मिळाला नाही. म्हणून त्याच अनुषंगाने आपण नागपूरमध्ये सुद्धा एक शांतता मार्च काढले आहे की हा जो आवाज आहे तो बुद्धगयापर्यंत पोहोचला पाहिजे, बिहार सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे, केंद्र सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जे कोर्टामध्ये प्रलंबित जे न्याय आहे तो सुद्धा आपल्याला मिळाला पाहिजे. आणि आज आपण जो शांती मार्च काढला त्याच अनुषंगाने आपण आशा करू की हा जो आवाज आहे तो आपण सरकारपर्यंत पोहोचवू आणि आपण परत एक आंदोलन करू. जर आपला आज आवाज सरकारने पोहोचला नाही, आपण परत एकत्र येऊ, परत एकत्रित येऊ नागपूर महाराष्ट्र भारत सरकार आणि मग आपण परत भारत सरकारकडे जाऊया. जय भीम. जय भीम. जय. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.